नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या अभ्यासामधील हा दुसरा पाठ आहे। या अगोदर पहिल्या पाठावर एकूण 3 व्हिडिओ आपण केलेले आहेत। तुम्हाला ते पाहण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक मिळतील। तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नवोदयचे संपूर्ण सिलेबस जसं व्हिडिओ केलं तसं टाकता येतात। त्यासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप पण केलेला आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हॉट्सअपच्या लिंकवरून तुम्हाला ग्रुपवर जॉईन होता येईल, व्हॉट्सअप ग्रुपवर, आणि तुम्हाला सरळ ती लिंक मिळत जाईल दररोजच्या व्हिडिओची। त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून त्या लिंकवरून जॉईन होऊ शकता। आता ह्या दुसऱ्या पाठाचं नाव आहे पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया। यातली जी उदाहरणं आहेत, पहिला स्वाध्याय 2.1 त्यातली उदाहरणं आपण आज पाहणार आहोत। पहिलं उदाहरण आहे 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे। पहा, 4 किलोग्रॅम तांदूळ बरोबर 9 किलोग्रॅम गहू हे लिहिलं आपण। जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये आहे, 1 किलोग्रॅम गहू बरोबर 54 रुपये, तर 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती? म्हणजे आपल्याला काढायचे काय, तर 8 किलोग्रॅम तांदूळ आणि 9 किलोग्रॅम गहू या दोन्हीची मिळून किंमत एकत्रित काढायची तुम्हाला। आता 4 किलोग्रॅम तांदूळ बरोबर 9 किलोग्रॅम गहू आणि 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये आहे। मग 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत काढल्यानंतर आपल्याला 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत मिळून जाते। इथंच उत्तर आहे। मग 1 किलोग्रॅम बरोबर 54 रुपये आहे, तर 9 किलोग्रॅम म्हणजे 9 गुणिले 54 करावं लागेल, म्हणजे याची किंमत मिळेल 9 चौक 36 ला 6, हातचे आले 3, 9 पाच 45 आणि 3 46 47 48 486 रुपये 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत आली। आलं लक्षात? 9 चौक 36, हातचे 3, 9 पाच 45 आणि 3 48, सरळ सोप्या पद्धतीने आपण काढलेले। मग तेवढीच किंमत कशाची आहे? 4 किलोग्रॅम गव्हाची। आता हे 9 किलोग्रॅम गहू आणि बरोबर 4 किलोग्रॅम तांदूळ सुद्धा तेवढीच आहेत। 4 किलोग्रॅम तांदूळ बरोबर सुद्धा 486 रुपये आहे। पण आपल्याला विचारले 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत, 4 आणि 4 8, मग 486 गुणिले 2 करावं लागेल, किंवा 486 अधिक 486 केलं तरी चालते। 2च किलो काढायचे आपल्याला। जास्त असेल तर आपण गुणाकार केला असता। 6 आणि 6 12, हातचा 1 8 आणि 16 आणि 1 17, परत हातचा 1 4 आणि 4 8 आणि 1 972 रुपये किंमत किती? 8 किलोग्रॅम तांदळाची। मग आपल्याला दोन्ही किंमती विचारलेत। 8 किलोग्रॅम तांदूळ बरोबर 972 रुपये आणि 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत बरोबर 486 रुपये। यांची जर बेरीज केली आपण, इथं 6 आणि 2 8, 8 आणि 7 15ला 5, हातचा आला 1, 9 ने हातचा 1 10 आणि 4 1458 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा चौथा डी पर्याय तुम्हाला येतो। आपण या ठिकाणी डी ला इथं गोल करून घेऊ शकतो। पहा, इतकं सरळ साधं सोपं उत्तर आहे। तुम्ही कुठल्याही पद्धतीने काढू शकता। इथं 486 ला 2 न गुणलं तरी तेच उत्तर येते, आणि 486 अधिक 486 केलं तरी तेच। 6 दोन्ही 12ला 2, हातचा 1 8 16 आणि हातचा 1 17, 2 चौक 8 आणि 1 972, तेच उत्तर येते। काही फरक पडत नाही। तर अशा पद्धतीने 1458 पर्याय क्रमांक 4 हे पहिल्याचं उत्तर आलं। आता दुसरं उदाहरण आपण पाहू। पहा, या ठिकाणी 4 किंवा जास्त अंकाची संख्या 8 ने विभाज्य असेल तर, आता आपल्याला 8 ची कसोटी माहिती पाहिजे। 4 किंवा 8 म्हणजे 4 किंवा जास्त अंकांची संख्या, एक उदाहरण आहे। ही 4 अंकी संख्या किंवा त्यापेक्षा जास्त अंकांची संख्या जर 8 ने विभाज्य असेल तर, जर संख्या सम आहे म्हणजे काय, कोणतं विधान याच्या बाबत सत्य असेल? शेवटचा अंक 8 ने विभाज्य आहे, शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य आहेत, शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत। पहा, 8 ची कसोटीच असं सांगते। तुम्हाला ह्या सर्व कसोट्या नवोदयच्या परीक्षेला जाण्याच्या अगोदर पाठ करावं लागतील। जसं 2 ची कसोटी आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्याला 2 ने भागतात, तशी 8 ची कसोटी आहे। ज्या 4 अंकी संख्या, आता इथं 4 किंवा जास्त अंकांची असं करून तुम्हाला इथं कन्फ्युजन केले, हे कुठले अंक आले, की मी याला सोप्या भाषेत करू आपण। 4 अंकी संख्येचे किंवा त्यापेक्षा जास्त अंकी संख्या असेल
त्याचे जर शेवटचे म्हणजे एकक, दशक आणि शतक हे अंक जर 8ने निशेष भाग जाणारे असतील तर त्या संपूर्ण संख्येला 8ने भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. हा पर्याय, याला काही करायची गरज नाही. हा इतका मार्क आपल्याला पटकन फक्त गणित वाचण्यासाठी वेळ लागतो आणि आपला प्रश्न सुटतो. त्यानंतर तिसरं उदाहरण पहा. एक इंजिन एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? 14,060. मग एका मिनिटाला 95 लिटर, 14,060 हे पहा इथं लिहू आपण. 1 मिनिट बरोबर 95 लिटर. मग 14,060 लिटर पाणी उपसण्यासाठी किती? तर 14,060चे किती मिनिटं लागतात अगोदर करावं लागेल. त्या मिनिटाचे जसं मिनिटात आहे का तासात आहे हे उत्तर आपण पाहू. मग 14,060 भागिले 95. आता हा भागाकार सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. हा समजला पाहिजे. वरच्यांचा खालच्या संख्येला सारख्याच अंकाने भाग घालणे नवोदयला हे फार आवश्यक आहे. तर काय करतो मी, या ठिकाणी वर एक लिंक दिसेल, तुम्हाला हा भागाकार सुद्धा शिकता येईल. त्याला काटाकाटीचा भागाकार म्हणतात. एकक स्थानी 0 आणि 5 आहे, 5 न भाग जातो. 5 1 5 उरले 4, 5 9 45. आता वरच्या अंकाला 5 2 10. आता हे 40 होते, 4 होतात, 5 8 40. 6ला भाग घातला, 5 1 5 5 2 10. आता 19 डायरेक्ट भाग घालू आपण. 19 1 19, 19 38 नाही होत, 19 1 19. मग 28 मधून 19 गेले. समजा इथं पुढं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इथं बदली करू शकता, 19 भाग घालू शकता. 19 1 19. 18 मधून 9 गेले, 9 उरले, वरून घेतला 1. मग आता 19 91 झालं, 19 चौक 76. 19 5 95 नाही होत, मग 19 चौक 76. सॉरी, या ठिकाणी तर 19 चौक 76. 11 मधून उसना घेतला, 11 झाले, 11 मधून 6 गेले, 5 उरले. 8 मधून 9 नाही तर उसना दिल्यामुळे इथं 8 राहिले, 8 मधून 1 गेलं 7. आता 19 8 152. म्हणजे 148 मिनिटे, कारण मिनिटाने भागले आपण. हे गणित अशा पद्धतीनं करावं लागतं आपल्याला. 148 मिनिटे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बी. अशा पद्धतीनं हे गणित तुम्हाला सोडवता येईल. किंवा सरळ 95चा मग 95चा पाडा तयार करावा लागेल. त्यामुळं मी तुम्हाला भागाकार आणखीन काय केला इथं सोपा केला. नाहीतर मग 95चा पाडा जर 95ने डायरेक्ट भाग घालायचा असेल 1460ला तर 95 गुणिले 1 आपण अगदी थोड्या मिनिटात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. म्हणजे 14,060 तुम्हाला हा उभा भागाकार आणखीन जमत नसेल तर 95 दोन्ही 180 100 9 दुनी 18 आणि 190 होते तर ते येत नाही. 95 1 95, कारण सरळ 140ला भाग घातला. मी इथं शून्याचा भाग घालत नाही, कारण नवोदयमध्ये आपल्याला इथं स्टेप नाही करायच्या, उत्तर पाहिजे असतं. तर हा उसना घेतला, इथं 10 झाले, 10 मधून 5 गेले 5, आणि मग इथं उसना 1 इकडे दिल्यामुळे इथं 3 राहिले, 13 मधून 9 4 राहिले, वरून घेतला 6 456. आता 9 चौक 36. तर आणि हे पण आहे 9 5 45. मग हा मोठा होतो कारण हे 5 आहे म्हणून. मग 4चा भाग बसतो. 9 5 45ला 5 हातचे आले 4, हातचा आला 4. 9 चौक 36 आणि 4 36 आणि 4 40. 6 मधून 5 गेले, 1 उरले, 5 हे 0. आता वरचा 0 खाली घेतला. आता पहा या ठिकाणी 95ने आता 510ला भाग घालायचा आपल्याला. इथं आपला गुणाकारामध्ये हे झालं, पहा काही गडबडीमध्ये असं होते. 14,060 भागिले 95, 1चा भाग दिला, हे 95 1 95 उरले. 10 मधून 5 गेले 5, 13 राहिले, 13 मधून 9 4 13, 4 उरले. आता वरून घेतले 6. 95 गुणिले 4,
कारण 5चा जर भाग बसला तर हे पहा 95 गुणिले 5, 1 मिनिट जाऊ द्या आपण करूनच पाहू. 5 5 25ला 5, हातचे आले 2, 5 45 2 46 47, मोठा होतो म्हणून 4चा भाग बसला. तर 4 9 4 25ला 0, हातचे आले 2, 4 9 36, 36 आणि 2 37 38. हे आपण 405 केलं तर घाई गडबडीमध्ये अशा चुका होतात. तर त्या चुका होऊ नये म्हणून आपण हा इथं शॉर्टकट केला. 6 मधून 0 गेले 6, 5 मधून जात नाहीत, याने उसना गेला, 15 मधून 8 गेले 7 आणि हा 0. आता 8चा भाग जातो आपला, कारण 8 पंचे 8 9 72 होतो, मग हे भाग जातो. 8 45ला 0, हातचे आले 4, 8 9 72 आणि 4 76. हे पहा 148 मिनिटे तेच उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या गणिताचं उत्तर जे आहे हे 148 मिनिटे उत्तर सी आलेलं आहे. त्यानंतरचं पुढचं उदाहरण आपण पाहू. चौथं गणित पहा. 2 संख्यांची बेरीज, हे आलेलं गणित आहे, परीक्षेला लक्ष देऊन पहा. 2 संख्यांची बेरीज 98 किती आहे, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती. आता आपल्याला हे एका दुसऱ्या पद्धतीनेही करता येतं की मग एक संख्या x मानू, परंतु तुम्हाला आणखीन समीकरण हे ते खरं म्हणजे 5व्या वर्गाच्या काठीने पातळीला त्या गोष्टी थोड्या जड जातात. मग आपण याला उत्तर घेऊन पाहू. या उत्तरामधून आपण उत्तराच्या मदतीनं हा प्रश्न सोडवू आपण. 9,87,654. आता एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी आहे, म्हणजे 20,100 ने मोठी आहे, बरोबर आहे. तर मग काय करावं लागेल की याच्यातून 20,100 वजा करावं लागेल. का बरं? कारण मग 2 संख्या सारख्या राहतील. अलग लक्षात, ज्या 2 संख्यांच्या बेरजेपासून ही बनली. मग 4 मधून 0 गेले 4, 5 मधून 0 गेले 5, 6 मधून 1 गेले 5, 7 मधून 0 गेले 7, 8 मधून 2 गेले 6. तर ही संख्या आहे ती 9,67,554. आलं लक्षात. मग आता ही संख्या कोणत्या तरी 2 संख्येची बेरीज आहे. मग 4 आणि 4 8, 8 आणि आपण याच्यातून उत्तराकडे जाऊ शकतो. पहा, याला जर 2 न भागलं, कारण याचे 2 भाग करायचे आणि एका भागामध्ये 20,100 मिळवायचे. पहा, 2 × 8, 1 उरला, 2 × 8 = 16, 2 × 6, 1 उरला, 2 × 7 = 14, परत 1 उरला, 2 × 7 = 14, परत 1 उरला, 2 × 7 = 14. मग ही छोटी संख्या 4,83,777 ही एक संख्या. दुसरी संख्या हिच्यापेक्षा 20,100 ने मोठी आहे. मग ही दुसरी संख्या 4,83,777 अधिक 20,100. हे 7, हे 7 0, 7 आणि 1 8, 3 8 आणि 2 10ला 0, हात चाला 1, 4 आणि 1 5, 5,03,877. मग आपल्याला संख्या कोणती विचारली आहे, तर मोठी संख्या विचारली आहे, म्हणजे ही संख्या 5,03,877. पर्याय क्रमांक डी मध्ये ही संख्या आहे. आता हे जे गणित आहे ते कसं केलं, फक्त ह्याचं अगदी 1 मिनिटात आपण थोडंसं रिव्हिजन पाहू. की हे उदाहरण आहे चौथं. तर याच्यामध्ये 9,87,654 जे आहे ही 2 संख्यांची बेरीज आहे. मी तुम्हाला हे उदाहरण समजण्यासाठी एक छोटंसं उदाहरण देतो, अगदी आपला 1 मिनिट जाईल. समजा 2 संख्यांची बेरीज 9 आहे. 2 संख्यांची बेरीज एक संख्या ह्या दुसऱ्या संख्येपेक्षा 1 ने मोठी आहे, 1 ने मोठी आहे, बरोबर आहे. मग मी इथं काय केलं, 9 मधून 1 वजा केला, 8 उरले. 8चे 2 भाग केले, 8 भागिले 2, 2 1 2 4 8, म्हणजे 4 आणि 4 8, 4 अधिक 4 सॉरी 4 अधिक 4 बरोबर 8 झाले. मग एका संख्येमध्ये 1 मिळवलं, मग हे किती झाले, 5 अधिक 4 बरोबर 9. तशा पद्धतीने हे गणित सोडवले की 9,87,654 मधून 20,100 वजा केलं आणि त्याला 2 न भागलं, म्हणजे त्याचे 2 समान भाग केले. 2 न भागाकार केला की 2 समान भाग झाले. एक भाग आला 4,83,777चा.
मग हे दोन्ही भागामध्ये एका भागात काय केलं, 20,100 मिळवलं का, कारण एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 मोठी आहे. मग ही मोठीच संख्या काढायला सांगितली आपल्याला, मग ती आली 5,03,877. अशा पद्धतीनं आपलं हे उदाहरण सुटलेलं आहे. आता 5वं उदाहरण आपण पाहू. एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते, तर 5 दिवसात ते इंजिन किती लिटर पाणी खेचेल? एका दिवसात 10 तास, दररोज चालतं 84,500 लिटर पाणी उपसते. 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास चालतं, म्हणजेच 84,500 5 दिवसाचं पाणी काढायचं आहे आपल्याला, गुणिले 10 केलं तर एका दिवसाला किती पूर्ण पाणी खेचतं ते कळेल. कारण एका तासाला 84,500 लिटर पाणी खेचतं एका तासाला. मग 10 तासाचं पाणी काढण्यासाठी आपल्याला हा जेव्हा गुणाकार येतो, आता तुम्हाला एक नवोदयची ट्रिक सांगतो की याला काय करायचं असतं, सरळ 10ने 100ने गुणायचं, 10ने गुणायचं तर 84,500 लिहायचं आणि त्याच्या पुढे 1 शून्य वाढून द्यायचं. 1 दशक वाढला त्याचा, कारण त्याच्या 10 पट झाले. आता 5 दिवसात ते इंजिन किती लिटर पाणी खेचेल याला 5ने गुणायचं. आता हा गुणाकार जो सांगला तुम्हाला मी की 1 शून्य वाढवायचं, तुम्ही इथं करून दाखवतो तुम्हाला. 84,500 गुणिले 10 ह्याचा गुणाकार. 10चा पाडा सर्वांना अगदी येतो. 10 शून्य शून्य 10 शून्य शून्य 10 5 50ला शून्य, हातचे आले 5, 10 चूक 40 आणि 5 45ला 5, हातचे आले 4, 10 8 80 4 84. हे पहा 8,45,000 आलं. 8,45,000 म्हणजे हे हा एवढा गुणाकार करत बसायचं नाही. याला जर 100ने गुणायचं असतं सरळ 2 शून्य पुढे वाढवायचे, कारण नवोदयमध्ये आपल्याला सेकंद हा महत्त्वाचा असतो. मग आता 5 दिवसाचं पाणी काढण्यासाठी याला गुणाकार 5 शून्य शून्य 5 शून्य शून्य 5 शून्य शून्य 5 5 25ला 5, हातचे आले 2, 5 चूक 20 आणि 2 22, 5 8 40 आणि 2 42. मग एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष 42 लक्ष 25,000. 42 लक्ष 25,000 याचा सुद्धा पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलेलं आहे. इथंच डी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये. त्यानंतर आता 6वं उदाहरण आपण पाहू. पहा खूप मस्त उदाहरण आहे 6वं. की कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. याला थोडंसं पहा. मग हे दर आहेत त्यांचे. 460 रुपयाला 23 मीटर कापड, 912ला 38 मीटर. वरीलपैकी सर्वात स्वस्त कपडा कोणता आहे? पहा 460 रुपयाला 23 मीटर, 375ला 15 मीटर, 912 रुपयाला 38 मीटर आणि 396 रुपयाला 18 मीटर. आता भागाकारामध्ये तुम्हाला हा उभ्या भागाकाराची पद्धत लावून घेणे फार म्हणजे आवश्यक आहे. आणि 30 पर्यंतचे पाढे ज्यांना नवोदयची परीक्षा आपल्याला म्हणजे क्रॅक करायची, ज्यांना नवोदयला प्रवेश मिळवायचा त्यांच्यासाठी. आता 460 भागिले 23, आता आपण एक एक करू. 460 भागिले 23, 23 एक 23, 23 दोन्ही 46, 20 रुपये मीटर हा कपडा पडतो. सर्वात स्वस्त काढायचे आपल्याला. आता इथं तुम्हाला सांगतो, इथं आपण डायरेक्ट उत्तराकडे जातो. 15 दुनी 30, 375 भागिले 15 केलं. 15 एक 15, 15 दुनी 30. मग पुन्हा हे 17 उरतात, कारण 15 त्रिक 45, 3चा भाग तर बसत नाही. मग 17 आहे, तर मग 15ला कितीने भाग घालावा लागेल आपल्याला? 15 × 150, 7 उरले, सॉरी 15 5 75, 25 रुपये मीटर. 912 भागिले 38. म्हणजे हे पुढचे करायची गरजच नाही, कारण हे 20पेक्षा जास्त येते. 38 ना आता 912ला भागायचे, समजा जाऊ द्या. 2 एक आपण 2 भाग घालू खालीवर. बे एक बे 92, 18, बेचोक 8, उरला 1, बे पंचे 10, बेसख 12. आता 19 ना, 19 एक 19 दुनी 38, 19 त्रिक 57 मोठं होते. मग 45मधून 38 गेलं, म्हणजे हे सुद्धा 20पेक्षा समथिंग मोठंच येते. त्याच्यानंतर 396 हा आपण करून बघू अगोदर. 45मधून 38 गेले
किती उरतात? 15 8 गेले 7, 7 उरतात. मग इथं 7 लिहिले. 1976, 24 रुपये मीटर पडला हा कपडा. हा 20 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, 24 रुपये. 396 भागिले 18, 18 1 18 2 36, 37 38 39, परत 3 उरले, 36 झाले. 18 2 36, हा 22 रुपये मीटर पडला. मग हा 22 रुपये, हा 24 रुपये, हा 25 रुपये, हा 20 रुपये. तर सर्वात स्वस्त कपडा कोणता पडला? तर पर्याय क्रमांक ए, 460 रुपयाला 23 मीटर. तर हा उभा भागाकार, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वर स्क्रीनवर दिसत असेल तर ती तुम्ही पाहून घ्या. आणि त्यामुळं, कारण हा भागाकार काटाकाटीचा भागाकार म्हणून ग्रुपला जरी तुम्ही यूट्यूबला टाकून सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळेल, कारण त्यामुळं गणितं वेगात करता येतात आपल्याला. आणि दुसरे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हे अशा पद्धतीने लिहायचं. आता इथं 23 2 46 आलं, सरळ सरळ 20 आलं, याचा दुप्पट करायचं. 15 2 30 होते, त्याच्यापेक्षा मग हे पुढं अंक राहतो, म्हणजे 20पेक्षा मोठं येते. हे सर्वांना शक्य होते. आता 38 गुणिले 2 जर केलं आपण, तर म्हणजे 38 गुणिले 2 केलं तर काय होईल की आपल्याला मग शॉर्टमध्ये असा गुणाकार करावा लागेल. 8 2 16, 76 होते ते. 3 2 6 1 7, 76 होते. मग परत ते म्हणजे 38 2 76, आणि ते पुरं म्हणजे आणखीन पुढं संख्या शिल्लक राहते, त्यामुळं ते सुद्धा मोठं होतं. 18 2 36, 20पेक्षा हे मोठी होती. म्हणजे 20 रुपये मीटरपेक्षा हे 3 अंक आहेत. म्हणून हे तुम्हाला सगळं गेशिंग परफेक्ट जमलं पाहिजे. आणि नवोदयमध्ये एक एक प्रश्न, एक एक मार्क फार महत्त्वाचा असतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 1. आता 7वं उदाहरण आहे. विनयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्याबद्दल 1125 रुपये, 1125 रुपये मिळतात. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल मिळतात किती रुपये मिळतात? रोज 3 तास काम, दररोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केले, तर एकूण काम किती तास झाले? 15 त्रिक 45 तास काम झाले. एका तासाची किंमत काढायची त्याची. मग 1125 रुपये मिळतात, तर 45 तासाचे. मग याला 45ने भागाकार करू, बरोबर आहे? किंवा 1125 भागिले 15 केलं, सोपा भागाकार केला, आणि परत त्याला 3 हे भागलं तरी चालते. मग 1125 15 दिवसाचे, 15 दिवस. मग 1 दिवस बरोबर 1 दिवस म्हणजे 15 भागिले 1125. आपल्याला जर भागाकार तसा येत नसेल तर 1ला जात नाही, ह्या 1ला जात नाही, 15 भाग घालायचा. 15 सख्ख 90, 15 7 105, उरले 7. 12 मध्ये 5 गेले, कारण हे 0 0 राहते. मग वरून घेतलं 5चं, 15 5 75. म्हणजे प्रत्येक दिवसाला 75 रुपये. दोन्ही पद्धतीने हे गणित करता येत तुम्हाला. मग एका दिवसात किती तास काम करतो? 3 तास. तर आपल्याला विचारलं काय? प्रत्येक तासाच्या कामाबद्दल मिळतात. एका तासाला 75 भागिले 3, 3 2 6, 1 उरले, वरून घेतला 5, 3 5 15, 25 रुपये मिळतात एका तासाला. त्याला किती रुपये मिळतात? 25 रुपये. पर्याय क्रमांक डी हे उत्तर राहील. आपला थोडा व्हिडिओ लांबते, कारण दोन्ही पद्धती सांगतो मी तुम्हाला. की 3 तास काम रोज केले की 15 दिवसाचं काम होतं 45 तास. मग 1125 रुपये मिळतात 45 तासाचे. तर एका तासाला हे 45 मग आता हा भागाकार तुम्हाला उभ्या पद्धतीने करावं लागतं. ज्यांना हे काटाकाटीचा भागाकार चालतो. 5 9 भागाल 5 9 45, 5 2 10, 1 उरलं, 5 2 10, 5 5 25. आता 9 भाग घालू आपण याला. 9 1 9, 9 2 18, 19 20 21 22, 4 उरले, 9 5 45. हे बघा 25 तास, 25 रुपये प्रति तास. या पद्धतीने जरी केलं तुमच्या ह्या पद्धतीने तरी, तर अशा पद्धतीनं दोन्ही प्रकारे आपल्याला तुम्हाला जे सोपं वाटेल या पद्धतीनं तुम्ही हे गणित करू शकता. तुम्हाला आवडणारी आणि सोपी पद्धत. आता हे पहा इथं की 8वं गणित आहे. हा सराव संच आपण आज पूर्ण करणार आहोत. थोडासा मोठा जरी व्हिडिओ झाला तरी. शुक्रवारी 1250 लोक, 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले.
म्हणजे 1250 गुणिले 3 शनिवारी, तिप्पट म्हणजे 3 पट 3 वेळा शनिवारी. 3 0 0, 3 5 15ला 5, हातचा 1, 3 2 6 आणि 1 7, 3 1 3750 लोक शनिवारी गेले. तर 2 दिवसात मिळून किती लोक बघायला गेले? मग शनिवारचे आणि शुक्रवारचे मिळून काढू आपण. ह्याच्यामध्ये हे शुक्रवारचे मिळवू आपण. 1250 सोपं आहे. 0 5 आणि 5 10ला 0, हातचाला 1, 7 आणि 2 9 1 10ला 0, हातचा 1. काय म्हणते? शुक्रवारी 1250 लोक गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. तर 2 दिवसात मिळून 7 आणि 2 9 आणि हातचा 1 10, 10ला 0, परत हातचा 1, 3 आणि 1 4 आणि 1 5000 लोक 2 दिवसात मिळून बघायला गेले, सर्कस बघायला गेले. तर याचा पर्याय क्रमांक आला बी. कसं केलं? शुक्रवारी 1250 आलं. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी बघायला गेले, म्हणजे शुक्रवारी गेलेल्या लोकांना 3 न गुणलं की तिप्पट झाले, ते झाले 3750. मग दोन्ही दिवसाचे मिळून किती लोक सर्कस बघायला गेले? तर 3750 अधिक 1250 म्हणजे शुक्रवारचे आणि शनिवारचे मिळून झाले 5000. उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक बी. आता 9वं आणि आजच्या या सराव संचमधलं शेवटचं उदाहरण. 2 संख्यांची बेरीज 3,45,675 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? आता मला तर हे पहा, 2 संख्यांची बेरीज किती आहे? 3,45,675. एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी आहे. मग ह्याच्यातून आपण 16,016 वजा करू. 16,016 एकक दशक शतक हजार 10,000. पहा, हे सुद्धा दक्षता घेणं महत्त्वाचं आहे. 16,016 5 मधून 6 जात नाहीत, उसना दिला इथं. 15 मधून 6 गेले, 9 उरले. त्यानंतर 16,016 ने मोठी आहे. तर मोठी संख्या कोणती? इथं संख्या लिहिताना माझ्याकडून 75 लिहिलं गेलं, हे 78 आहे. सॉरी, 8 मधून 6 गेले, 2 उरले. 7 मधून 6 गेले, 7 मधून 1 गेला, 6 उरले. 6 मधून 6 गेले 0, 5 मधून 6 जात नाहीत, इथं उसना घेतला. 15 मधून 6 गेले, 9 राहिले. इथं राहिले 3, 3 मधून 1 गेला, 2 उरला आणि हे 3. म्हणजे 3,29,062 ही संख्या आहे. याच्यात 2 समान भाग आहेत, कारण 2 सारख्या संख्या आणि त्याच्यात 16,016 मिळवले की ही संख्या येते एका संख्येमध्ये. आलं लक्षात? आता आपण वर जे उदाहरण पाहिलं तर याला 2 न भागाकार घालू आपण. बे 1 बे. आता वर सुद्धा बे 1 बे, 1 उरला. बे सख्ख 12, त्याच्यानंतर 9 आहेत, याला भाग घालू. बे चौक 8, 1 उरला. बे पंचे 10, बे त्रिक 6 आणि बे 1. मग मोठी संख्या विचारली आपल्याला. 1,64,531. आता काय केलं तर ह्या 1,64,531 आणि 1,64,531 आणि परत 16,016 मिळवले. ह्याच्यामध्ये पहा, 1,64,531 अधिक 16,016. 6 आणि 1 7, 3 आणि 1 4, 5 अशी 5, 6 आणि 4 10ला 0, हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8. आता 16,016 मिळवल्यानंतर जी संख्या मिळाली आपल्याला ती 1,80,547. 1,80,547. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. जसं आपण वर एक मी तुम्हाला छोटं उदाहरण देऊन समजून सांगलं होतं की 2 संख्यांची बेरीज किती आहे? 3,45,678. एक संख्या दुसरीपेक्षा 16,016 ने मोठी आहे. ही गणित लवकर सोडवण्याची ही ट्रिक आहे. दुसऱ्या पद्धतीनं फार अवघड जातं आपल्याला. मग आपण काय करायचं? या संख्येतून 16,016 वजा करायचं. आपण एक लक्षात घ्यायचं की 2 सारख्या संख्या आहेत, त्याच्यापैकी एक संख्या 16,016 ने मोठी आहे. 2 सारख्या संख्यांची बेरीज आणि 16,016 मिळून ही संख्या तयार होते. म्हणून मग काय केलं आपण? या संख्येमधून 16,016 वजा केलं, एवढे आले 3,29,062. याला 2 न भाग केलं म्हणजे ह्याचे 2 सारखे भाग केले. 1,64,531 हा एक भाग आला आणि दुसरा बी तेवढाच भाग. मग एक भाग हा 16,016 ने मोठा आहे आणि तो मोठा भाग आपल्याला प्रश्नात विचारला आहे. म्हणून या 2 सारख्या भागामध्ये आपण काय केलं? इथं 16,016 मिळवले.
मग आपल्याला उत्तर जे मिळालेलं आहे ते पर्याय क्रमांक सी 1,80,547. तुम्हाला मुलांना वाटेल की सरळ स्पीड न घेतात, परंतु तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तरे समजून घ्या. स्पीड न घेण्यामागचा उद्देश हा आहे व्हिडिओचा टायमिंग जास्त होणे. तुम्हाला हा सराव संच आवडला, निश्चित आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.